स्वामी समर्थ. सगळ्यांनी इच्छा पूर्ण होत, सगळ्यांची इच्छा पूर्ण होत. भरपूर चॉकलेट मिळून. ओके, आता आम्ही अक्कलकोटला जात आहोत. आता आमची जर्नी चालू झालेली आहे. 12:15 वाजलेली, 12:15ची गाडी आहे. तर चला आम्ही आज दर्शन घेऊन येतो. तिला व्हिडिओ दाखवलं येईल. बाय. हे बघा म्हणून आमची तुम्ही खूप प्रयत्न करता 100%. नाही ना तर असा हा प्रवास आम्ही चालू केला ट्रेनमधून. मस्तपैकी डबे वगैरे घेऊन गेलेलो. दुपारी ट्रेनमध्ये आम्ही जेवण केलं. 4:30पर्यंत आम्ही पोचणार होतो अक्कलकोट रोडला. आणि तिथून आम्हाला अशा तऱ्हेने आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. अशा तऱ्हेने आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत. अक्कलकोटला जायचं, अक्कलकोटला जायचं, स्वामींना भेटायचं. खेळायचं तेवढंच आपलं ध्यान आहे. अशा तऱ्हेने आम्ही ट्रेनमधून उतरून एक 6 सीटर पकडली. 6 सीटरने आम्ही अक्कलकोट मंदिरापाशी, स्वामी समर्थांच्या मंदिरापाशी जात आहोत. आता तिथून आम्ही एक भक्त निवास राहण्यासाठी कडे जात आहोत. स्टेसाठी होम बुक केले. आम्ही स्टे करणार आहे. बघू शकते, खूप सुंदर आहे. मेन म्हणजे क्लायमेट आणि व्हेंटिलेशन वगैरे खूप छान होतं. सुटसुटीत आहे, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी नाही. अरे इथं जात म्हणलं काय करायचं. तू इथंच हे कर फक्त वाटतं. आम्ही जाऊन येतो. हां, आणि आपल्या लक्ष एका साईडलाच काम येतो कुठं तर. दर्शन घेतो. खूप गर्दी असल्यामुळे माझ्या मिस्टरांना पाहिजे तसं दर्शन मिळालं नाही. म्हणजे समाधान झालं नाही त्यांचं आणि माझंही. तसंच बाहेर दर्शन महाप्रसादासाठी आम्ही वेटिंग केलं. खूप गर्दी होती, त्याच्यामुळं आम्ही ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा आम्हाला भेटत स्टेच्या ठिकाणी, तिथं जायच्या ठिकाणी दर्शन करून छान दर्शन परत एकदा आम्ही सकाळी पण दर्शन घेतलं. इथून निघायच्या
आणि समाधानकारक झालेलं आहे. म्हणजे चमत्कार स्वामी समर्थांचे दिसून आले. नंतर आम्ही रात्री प्रसाद मिळाला नाही, मग आम्ही बाहेर काहीतरी जायचं म्हणलं. त्यातलं आता बाळाप्पा मंदिरमध्ये जायचं म्हणलं. तर अक्कलकोट हे स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र स्थान आहे. स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील महान संत होते. त्याने आपल्या भक्तांना मार्गदर्शन करून अनेकाचे जीवन बदललेले. अक्कलकोटमध्ये आम्ही श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि तिथल्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेतला. तसेच आम्ही रात्री बाळाप्पा मठ येथेही भेट दिला. हा मठ स्वामी समर्थांचे भक्त बाळाप्पा महाराज यांच्याशी संबंधित आहे आणि येथे शांत व आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले आम्हाला. त्याच्यानंतर इथं महाराजांच्या पाऊलखुणा आहेत. इथं ठिकठिकाणी व्हाईट कलरने कलर केलेला आहे. आणि मेन म्हणजे आम्ही तिथून बाहेर पडलो न काही खाताच, आणि पहिला हे मठ बंद होईल म्हणून मठात यायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर खायचं. पण योग बघा ना कसा आहे की आम्ही तिथं गेलो, हे सर्व पाहिलं, दर्शन घेतलं आणि आम्हाला तिथं महाप्रसाद मिळाला. म्हणजे स्वामींनी आम्हाला तिथं उपाशी ठेवलं नाही, हे खूप चांगलं आहे. असेच आम्हाला खूप तिथं अनुभव आले की स्वामी समर्थांनी आम्हाला खूप ठिकाणी अडचणीच्या वेळेस मदत केली. तिथं आमची खूप स्वामी समर्थांच्यावर म्हणजे हे आहे, विश्वास आहे. हे सकाळी आम्ही त्या रूममधून उठल्यानंतर मी इथलं सीन कॅप्चर केलेला होता. खूप नॅचरल आणि असं रिकामं वातावरण खूप दिवस आम्हाला पाहायला मिळालेलं नव्हतं. खूप हॅपी होतो आम्ही. क्लायमेट खूप छान होतं आणि असं रिकामी हवा, मस्त सगळं रिकामं, गर्दी नाही, लोकांची गर्दी नाही किंवा बंगले फ्लॅट्स वगैरे अशी काही गर्दी नाही आहे. आम्हाला खूप आनंद झाला इथं म्हणजे राहिल्यानंतर. मी, माझे मिस्टर व त्यांचे मित्र व त्यांची मिसेस, त्यांची एक छोटी बच्ची, असं आम्ही 5 जण गेलेलो आणि खूप सुंदर असा आमचा प्रवास झालेला. हे परत सकाळी गेलेलो आम्ही मंदिरात. हे जातानाचे आमचे फोटो आहेत. झालेले आहेत. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. श्री स्वामी समर्थ. चिंचवडला जाणार होतात आम्ही. देवदर्शन खूप छान झालेलं आहे आमचं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट ते चिंचवड. बाय. अशा तऱ्हेने आम्ही चिंचवडमध्ये पोचलो. मेट्रोने आम्ही घरी आलेलो. पिंपरी चिंचवड कॅबने घरी आलेलो. प्रवास आमचा खूप छान झालेला आहे. तुम्ही पण ट्रेननी प्रवास करून स्वस्तात मस्त अक्कलकोट दर्शन, स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन या.